लाईन आणि प्लेन हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे। यावर आधारित जे क्वेश्चन असतात, थेरी क्वेश्चन्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, याच्यावरती आपण आता फोकस करतोय। एग्जाम्पल जरा व्यवस्थित बघा काय दिलंय। फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन which is at 42 units from the origin and which is normal to the vector. हे नॉर्मल दिलेलं आहे, नॉर्मल टू द वेक्टर 2i cap plus j cap minus 2k cap। व्यवस्थित अर्थ समजून घ्या। समजा x एक्सिस y एक्सिस आणि z एक्सिस असं कन्सिडर केला आणि एक प्लेन मी असं इथं काढतो। हे प्लेन आहे। हे प्लेन ओरिजिन पासून किती अंतरावर आहे तर आपल्याला माहित आहे हे अंतर आपण नेहमी p मानतो, बरोबर का। आणि या हे जे अंतर मोजण्यासाठी ON इज परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि या प्लेनचं इक्वेशन असतं r बार डॉट n cap equal to p। हे जे थेरमचं स्टेटमेंट आहे यानुसार हा प्रश्न तयार केला आहे बघा। द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन which is at a distance 42, म्हणजे तुम्हाला हे जे p ची व्हॅल्यू आहे ती किती आहे 42। ओरिजिन पासूनचं अंतर p ची व्हॅल्यू 24 दिलेली आहे, त्यामुळे इथे येणार आहे this is equal to 24। किती आहे 42 सॉरी 42। r बार हे ॲज इट इज असणार आहे आणि इथं काय दिलंय n कॅप दिलेला आहे, म्हणजे फॉर्म्युला नुसार n कॅप असतं। पण इथं या ह्याच्यामध्ये फ्रॉम द ओरिजिन and which is at a normal to the vector, हा जो वेक्टर आहे हा नॉर्मल दिलाय म्हणजे ते n बार ची व्हॅल्यू दिली आहे, n कॅप दिलेली नाहीये। म्हणजे बघा यार n बार इक्वल टू काय दिलाय 2i cap plus j cap minus 2k cap, हे नॉर्मल दिलेलं आहे, बरोबर का। पण इथं हे काय n कॅप आहे, काय ते n कॅप, मग n कॅप याचं तयार करता यायला पाहिजे आपल्याला। म्हणजे मॉड्युलस ऑफ n बार इक्वल टू काय करायला पाहिजे सांगा, अंडर रूट 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर किती येईल सांगा, रूट 9 म्हणजे किती आलं 3। हा n बार आहे ना, n बार, त्या n बारचं रूपांतर n कॅप मध्ये कसं करायचं तर n cap is equal to n बार अपॉन मॉड्युलस n बार, हा n cap चा फॉर्म्युला आहे। आणि मग n बार आहे ना, n बार ही I असे ब्रॅकेट ठेवूया आणि मॉड्युलस n बार चा आन्सर 3 आहे, तर 1/3 इथं म्हणूया 2i cap plus j cap minus 2k cap, याला इक्वेशन नंबर 1 देऊया। But the equation of plane is, इथं आपण म्हणूया but equation of plane in normal form is काय सांगा, r bar dot n cap equal to काय, आपल्याला सगळ्या व्हॅल्यू तयार आहे की r bar as it is and n cap is nothing but हे n cap ची व्हॅल्यू आलेली ठेवूया 1/3 हा हे स्क्वेअर ब्रॅकेट तयार करूया, हा 2i cap plus j cap minus 2k cap, this is equal to p ची व्हॅल्यू किती आहे 42। आपल्याला काय प्रश्न सांगितलाय सांगा मला, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन। इथं तयार झालेलं हेच तरी वेक्टर इक्वेशन आहे, परंतु दिलेल्या एक्झाम्पल मध्ये बरेचसे विद्यार्थी इथं फसतात, यांना वाटतं हे n कॅपच आहे, तर n कॅप नाही, सरळ सरळ सांगितलंय नॉर्मल टू द
बरोबर आहे का? नॉर्मल हा वेक्टर दिलाय. आता जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, इथं हे जे 3 आहे ना, इकडे डिवाइड आहे ते ऍक्च्युअली हा नंबर आहे, तो इथं घ्या किंवा सुरुवातीला घ्या. सुरुवातीला 3 आलेला तिकडे 42 ला मल्टिप्लाय करायला जाणार आहे, म्हणजेच r बार डॉट 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल टू 42 मल्टिप्लाय बाय 3. किती येईल सांगा? 126. बरोबर का? आणि दिस इज इक्वल टू r बार डॉट 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. आणि हे रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन झालेलं आहे. लक्षात आलं? त्यामुळे हे लिहून घ्या. तुमचा जे एक्सरसाइज आहे 6.3 त्यातलं हे पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. 6.3 यातला फक्त टेक्निक समजून घ्या. इथं 42 च्या ऐवजी वेगळा नंबर असू शकतो, कारण हे प्लेन ओरिजिन पासून किती अंतरावर आहे त्यानुसार ते 42 असणार आहे. 42 म्हणूया ची व्हॅल्यू 42. आणि म्हणजे नॉर्मल आहे, त्या नॉर्मलचं फक्त मॉड्युलस काढायचं आणि असं रूपांतर करायला लागणार. दुसरा एक्झाम्पल आपण तयार करूया एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणून. एक्स्ट्रा एक्झाम्पल मध्ये काय करा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच इज ॲट 42 च्या ऐवजी 12 घ्या फ्रॉम द ओरिजिन and which is a normal to the vector I cap plus j cap plus k cap. काय बदल केला लक्षात आला? म्हणजेच ओरिजिन पासून आता हे 12 एवढ्या अंतरावरती असणार हे प्लेन आहे आणि जे वेक्टर नॉर्मल आहे n बार आहे, n बार ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. सुरुवात करूया. हियर n बार इक्वल टू i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. हे झालं नॉर्मल. मॉड्युलस n बार 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस पुन्हा 1 चा स्क्वेअर किती येणार आहे? √3. बट n cap is given by the formula n cap equal to n bar upon modulus n bar. त्यामुळे 1 upon √3 इथं i cap plus j cap plus k cap हे n cap तयार झालं. But the equation of plane in a normal form is r bar dot n cap equal to p. इथं 1 upon √3 दिसेल, i cap plus j cap plus k cap आणि इक्वल टू इथं आपण 12 दिलेलं आहे. पुढे काय करणार? जास्तीत जास्त तुम्ही √3 आहे ना त्यालाच फक्त तिकडे शिफ्ट करा, ते तिकडे मल्टिप्लाय होऊन जाईल. पुढची स्टेप अशी होणार आहे r बार डॉट i cap plus j cap plus k cap is equal to 12 √3. 12 √3. दुसरा 2 नंबरचा एक्झाम्पल आपण प्रूव्ह केलेला आहे, सांगितलेला आहे. एक्झाम्पल नंबर पुढचं बघूया. थर्ड एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर एक्झाम्पल पुढचा आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन वर आधारित तयार करूया की जे या बेस वरती असतात. द लेंथ ऑफ perpendicular from origin to the plane r bar dot I cap plus j cap plus k cap is equal to 10.
is equal to 10 is पहिला ऑप्शन 1 upon root 3, ऑप्शन नंबर सेकंड 10, ऑप्शन नंबर थर्ड 10 upon root 3, ऑप्शन नंबर फोर्थ 10 root 3, 10 root 3 काय असणार आहे 10 by root 3. बघा इक्वेशन ऑफ प्लेन बघा काय दिलंय r bar डॉट i cap plus j cap plus k cap इक्वल टू किती दिलेला आहे 10. बरोबर आहे. पण हे जे इक्वेशन आहे ते नॉर्मल नाहीये. जर नॉर्मल फॉर्म मध्येच असतं तर तुम्ही असं म्हटलं असतं ना r bar डॉट n cap इक्वल टू p म्हटलं असता. p म्हणजे p ची व्हॅल्यू 10 इथं तयार झाली. पण हे नॉर्मल फॉर्म नाही. मग कसला आहे तर याचा अर्थ बघा मी इथं डायग्राम काढतो. समजा असं एखादं x ऍक्सिस y ऍक्सिस z ऍक्सिस एखादा प्लेन समजा असं आहे आणि अशा रीतीने हे इक्वेशन दिले. पण हे प्लेन स्पेस मध्ये कुठेही असेल पण सर्वात महत्त्वाचं ओरिजिन पासून किती अंतर आहे हे शोधायचं आहे आपल्याला. बरोबर का. त्यामुळे इथं दिलेलं 10 आणि ओरिजिन पासूनचं असणारं अंतर याचा काही संबंध नाही. त्यामुळे काय करूया बघा इक्वेशन ऑफ प्लेन इज हे दिलेलं आहे याला नंबर 1 म्हणूया. आता हे जे इक्वेशन आहे तर r बार च्या शेजारी नॉर्मल दिले. बरोबर का. कंपेअरिंग विथ r bar डॉट n bar इक्वल टू इथे q लगेच p मानू नका हे p नाहीच आहे. याला p ची व्हॅल्यू कधी म्हणायचं इथे n कॅप असता तर p सोडून वेगळा नंबर सपोज करा. कंपेअरिंग विथ दिस वी गेट n bar इक्वल टू काय n bar इक्वल टू ही व्हॅल्यू i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. बरोबर आहे. हे नॉर्मल झालं. आता पण नॉर्मलच्या आधारे मॉड्युलस n बार काढायला पाहिजे. मॉड्युलस n बार 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर i कॅप j कॅप k कॅप शेजारचे कंपोनेंट सिलेक्ट करा. या पद्धतीने ठेवा. ते किती आन्सर आला √3. आणि मग हे जे याच्या n बार तयार झाला मॉड्युलस n बार तयार झाला. आता काय लागणार आहे n कॅप लागणार आहे. ते n कॅप इथं तयार करायला पाहिजे. बरोबर का. त्यामुळे डिवाइडिंग both the sides of equation first by modulus n bar म्हणजेच काय √3. हे इक्वेशन 1 आहे ना त्या दोन्ही बाजूला मॉड्युलस n बार ने काय करा डिवाइड करूया. काय होईल मग r bar डॉट बोला काय होईल i कॅप अपॉन √3 प्लस j कॅप अपॉन √3 प्लस k कॅप अपॉन √3 इज इक्वल टू 10 अपॉन √3 इज इक्वल टू काय तयार झाला 10 अपॉन √3. बरोबर आहे का. आता हे तयार झालं r bar डॉट n कॅप इक्वल टू p. बरोबर का. दिस इक्वेशन इज इन normal form. This equation is in normal form. This equation is in normal form. So by comparing with इथं म्हणूया by comparing with r bar dot n cap equal to p we get p equal to काय 10 by √3 आणि हे आन्सर तुमचा ऑप्शन नंबर 0 आहे. आता हे मी देताना काय केलंय जर बोर्डला प्रश्न विचारला रिटन एक्झामला तर तुम्हाला या कंपेअर करून असं सविस्तर लिहिलं पाहिजे डिटेल लिहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हा जर प्रश्न सीईटीला विचारला मल्टिपल चॉईस क्वेश्चन एवढा वेळची गरजच नाही. इथं असणारा नंबर 10 अपॉन बघा 10 अपॉन पुढे काय अंडर रूट याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर 10 बाय √3 हे तुमचं उत्तर असणार आहे. समजला. पुढचा प्रश्न
आता बोर्डला रिटन एक्झामला कसं लिहायचं म्हणून डिटेल दिलेलं आहे. पण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं उत्तर देताना एवढं लिहायची आवश्यकता नसते. पुढचा प्रश्न घेऊया. क्या द लेंथ ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन r bar dot 2i cap plus 2j cap plus k cap equal to 19 is इथं 19 upon root 3 19 root 3 19 by 3 आणि 57 319 बाय 3 कसं काढायचं बघा बरं. शेवटचा नंबर 19 आहे 19. त्या 19 ला कशाने डिवाइड करायचं. आयजेकेच्या शेजारचे नंबर कोण आहे. आयजेकेच्या शेजारचा नंबर कोण आहे बघा. आय कॅप शेजारी 2 आहे. इथं 2 आहे इथं 1. त्या रूट मध्ये ठेवा बरं. 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किती 4 4 8 आणि 9 म्हणजे रूट 9 म्हणजे 3. याला फक्त 3 ने डिवाइड करायचं. हे तुमचं उत्तर असणार आहे 19 बाय 3 म्हणजे ऑप्शन नंबर सी. ओके. पुढचा प्रश्न. The length of perpendicular from origin to the plane ax plus by plus cz plus d equal to 0 is पहला ऑप्शन under root a square plus b square plus c square. ऑप्शन नंबर सेकंड d upon a square plus b square plus c square. तीसरा ऑप्शन d upon under root a square plus b square plus c square. and option number d upon a b c. बघा इथं इक्वेशन ऑफ प्लेन इज काय. इक्वेशन ऑफ प्लेन आहे ax plus by plus cz plus d equal to 0. हे इक्वेशन आहे ना कार्टेशियन स्वरूपातला आहे. वेक्टर स्वरूपातला आहे का इथं नाही. मग वेक्टर स्वरूपातला नाही तर कार्टेशियन स्वरूपातला आहे. मग याचं रूपांतर आपण कशात करू शकतो. वेक्टर फॉर्म मध्ये कसं करायचं बघा. x इथला y इथला z याला म्हटलं जातं r बार. काय म्हटलं जातं r बार. आणि x च्या शेजारचा नंबर y च्या शेजारचा नंबर z च्या शेजारचा नंबर त्याला abc दिसतायत. त्याला i कॅप j कॅप आणि k कॅप अटॅच करा. ai कॅप bj कॅप c k कॅप आणि हे प्लस d इक्वल टू 0 म्हणजेच r बार डॉट ai कॅप प्लस bj कॅप प्लस c k कॅप इज इक्वल टू मायनस ऑफ d. आता हे वेक्टर इक्वेशन झालं. आणि मगापासून जे आपण एक्झाम्पल सॉल्व करत होतो तो काय रूल होता. हा d अपॉन ऍक्च्युअली मायनस d आहे पण डिस्टन्स काढताना नेवर नेगेटिव्ह कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. d अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर असा याचा आन्सर असणार आहे. म्हणजे कुठला असणार ऑप्शन नंबर सी. ओके. हा पुढचा प्रश्न घ्या. The length of perpendicular
पुढचा प्रश्न, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन x plus y plus z plus 11 equal to 0 is पहला ऑप्शन √3, दूसरा ऑप्शन 11 √3, तीसरा ऑप्शन √3 upon 11 and चौथा ऑप्शन 11 by ऑप्शन नंबर डी. कारण लक्षात आलं तर हा जो 11 नंबर इकडे शिफ्ट करा तो -11 दिसेल, परंतु डिस्टन्स नेवर निगेटिव्ह कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. 11 अपॉन अंडर रूट याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर झाला. म्हणजे आपण डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन या एका पॉइंटवर आधारित क्वेश्चन तयार करतोय. पुढचा नेक्स्ट मल्टिपल चॉइस क्वेश्चन घ्या. ते डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल टू द प्लेन r bar dot I cap plus j cap plus 3k cap equal to 12 are पहला ऑप्शन 1 -1 3, दूसरा ऑप्शन 1 1 3, तीसरा ऑप्शन -1 1 3 आणि चौथा ऑप्शन 1 3 12. ऑप्शन नंबर बी. आता बघा याचा अर्थ बघा. इक्वेशन ऑफ प्लेन काय सांगा, r बार डॉट I कॅप प्लस j कॅप प्लस काय. शक्यतो प्लेनचे इक्वेशन असं असतं r बार डॉट n बार इक्वल टू काय q म्हणा, p नको, हे n बार मानलं पाहिजे, इज इक्वल टू काय q. हे प्लेनचे इक्वेशन झालं. कुठल्याही प्लेनचे इक्वेशन असंच असतं, r बारच्या शेजारी नेहमी नॉर्मल. ही ब्रॅकेट आहे ना ती नॉर्मल आहे. मग नॉर्मल जरी असली तरी बघा असा एखादा प्लेन घेतला आणि त्याला असणारी परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल, आणि मग ते काय येणार आहे I कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप. तर I, j आणि k च्या शेजारचे जे नंबर असतात तेच झाले डायरेक्शन रेशो. म्हणजे काय 1 1 बोला 1 1 काय 3, हे झाले डायरेक्शन रेशोज ऑफ अ नॉर्मल. लक्षात आलं का. बर आता या एका एक्झाम्पलच्या आधारे तुमच्याकडे जे रेफरन्स बुक आहे त्या यापैकी अनेक एक्झाम्पल असतील. प्लेनचे इक्वेशन काही असू द्या, डायरेक्शन रेशो बघितलं की r बारच्या शेजारी I जे k च्या नंबर शेजारचे नंबर फक्त बघायचे, ते झाले डायरेक्शन रेशो. आलं लक्षात. ओके. आता इथं नंतरचा प्रश्न डायरेक्शन कोसाइन असा शब्द असेल. डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल टू द प्लेन r. आता डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन रेशो फाइंड करता आले तर डायरेक्शन काय कोसाइन काढायचे असतात. मला सांगा डायरेक्शन रेशो जर तुमचं ABC असतील, हे बघा ABC हे DRS जर घेतले तर व्हॉट आर DCS. काय DCS म्हणजे cos अल्फा, cos बीटा आणि cos गॅमा. सांगा L इक्वल टू cos अल्फा, हा A अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर, पुढं m cos ऑफ बीटा, बोला b अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. इथं n इक्वल टू cos काय गॅमा c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आपला प्रश्न बघा, द डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल टू द प्लेन. आता प्लेनचे इक्वेशन हेच आहे. मग नॉर्मल तुमची इथं दिसते, त्याचे पहिल्यांदा DRS करा 1 1 काय येणार आहे DRS R 1 1 काय 3. याला म्हणायचं ABC आणि मग यात व्हॅल्यू पुट अप केला तर काय होईल सांगा बरं. 1 अपॉन अंडर रूट 11 इथं घेऊया
पुन्हा 1/√11 आणि त्याचं उत्तर हे बी मारूया. आलं लक्षात? ऑप्शन हेच लिहून घ्या. डायरेक्शन रेशो फाइंड करता आले की डायरेक्शन कोसाइन सुद्धा काढता येतात. प्रश्न हा लिहा, ऑप्शन हे लिहा आणि हे सोडवण्यासाठी DRS कशी शोधायचे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा जर बोर्डला प्रश्न विचारला तर काय करायचं? इक्वेशन ऑफ प्लेन इज असं म्हणा की नॉर्मल इज हे तुम्हाला म्हणता येते आणि डायरेक्शन रेशो 1:1:3 म्हणायचं आणि वी नो दॅट. पुन्हा हे लिहा, यात व्हॅल्यू पुट अप करा. तुम्हाला DCS ऑफ अ लाईन काढता येते, डायरेक्शन कोसाइन ऑफ अ नॉर्मल काढता येते. झाला? आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. The Cartesian equation of the plane r bar dot 5i cap plus 3j cap plus 2k cap equal to 53 is पहला ऑप्शन 5x plus 3y plus 3z minus 53 equal to 0. दूसरा ऑप्शन 5x plus 3y plus z plus 53 equal to 0. तीसरा ऑप्शन 5x plus 3y plus 3z plus 53 equal to 0. आणि चौथा ऑप्शन x plus 3y plus twice z minus 53 equal to 0. डबल रिपीट झालंय का? ट्वाइस सॉरी इथं 2k आहे ना, इथं ट्वाइस असल्यामुळे इथं 3 करा. ऑप्शन कुठला असणार आहे? ए इज द करेक्ट. काय करायचं? हा जर प्रश्न बोर्डला जर विचारला तर डायरेक्ट फक्त उत्तर लिहून चालणार नाही, स्टेप्सला मार्क्स असतात. बघा, इक्वेशन ऑफ प्लेन इज बोर्डला जर विचारला तर कसं लिहायचं बघा. इक्वेशन ऑफ प्लेन इज r bar dot 5i cap plus 3j cap plus 3k cap equal to 53. Let r bar equal to xi cap plus yj cap plus zk cap. हे r bar ची व्हॅल्यू यामध्ये ठेवायला पाहिजे. xi cap plus yj cap plus zk cap dot with 5i cap plus 3j cap plus 3k cap equal to 53. बरोबर आहे. आणि मग आता या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट करायला पाहिजे. 5 आणि x 5x plus 3y plus 3z equal to 53. ऍक्च्युअली हेच इक्वेशन आहे, पण 53 या बाजूला शिफ्ट केला तर 5x plus 3y plus 3z minus 53 equal to 0, and this is Cartesian equation of the plane. लक्षात आलं? बोर्डला या पद्धतीने तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आणि सीटला काय गरज नाही, याला x y z जोडायचं फक्त. याला x, याला y, याला z equal to 53 करा. लक्षात आलं? द इक्वेशन ऑफ प्लेन कसं फाइंड करायचं आपण बघितलं. झाला? पुढचा प्रश्न. The equation of plane, the equation of plane having x intercept small a, y intercept small b, and
Z intercept small c on coordinate axis. Coordinate axis is option number first, x upon a plus y upon b equal to 1. दूसरा x upon a plus y upon b plus z upon c equal to 0. तीसरा x upon a plus y upon b plus z upon c equal to -1 आणि x upon a plus y upon b plus z upon c equal to 1. बर, जसा आता बघा हे जरा वेगळा प्रश्न आहे. इक्वेशन ऑफ प्लेन हॅविंग x इंटरसेप्ट दिलाय, y इंटरसेप्ट दिलाय आणि z इंटरसेप्ट सुद्धा दिलेला आहे. देन द इक्वेशन ऑफ प्लेन इज, याचा अर्थ बघा की समजा आपण अशी डायग्राम लक्षात ठेवा जरा, आणि इथं ओरिजिन हा x एक्सिस, हा y एक्सिस, इकडे काय z एक्सिस, आणि एक प्लेन समजा असं या कोऑर्डिनेट ऍक्सिसला असं टेकवून ठेवला आपण, बरोबर आहे का. एक मोठा प्लेन जे असणार आहे सरफेस ते एक्स वाय झेड ला असं इकडे टेकवून ठेवला असेल, तर निश्चितच ही जी बाजू आहे प्लेनची एक्स एक्सिसला इथे कट करते, म्हणजे इथून इथपर्यंत ओरिजिन पासून इथपर्यंत जे अंतर आलं त्याला एक्स इंटरसेप्ट मानला जातो, आणि याला ए इंटरसेप्ट म्हणतात, एक्स इंटरसेप्ट. ही लाईन इथं आली बघा, पण हे जे प्लेन आहे ना इथं सुद्धा इंटरसेप्ट करतोय, तो वाय इंटरसेप्ट तयार झाला, त्याला बी मानूया. या प्लेनचा वरचा असा सरफेस आहे, ती लाईन झेड ऍक्सिस ला कट करते, तो झाला झेड इंटरसेप्ट. ए बी सी 3 नंबर मिळाले, पण मी अजून नंबर टाकलेले नाही. समजा 1 2 3 4, तर तो याचा अर्थ असा एक्स इंटरसेप्ट किती मिळाला 4, एक्स इंटरसेप्ट 4 मिळाला, बरोबर आहे. समजा इथे नंबर टाकले असते 1 2 3, तर इथला इंटरसेप्ट 3 मिळाला. तसा इथं 1 2 3 4 5 6, इथला इंटरसेप्ट 6 मिळाला, 3 इंटरसेप्ट मिळाले. मग व्हॉट इज इक्वेशन ऑफ प्लेन? साधा नियम आहे, x च्या खाली x चा इंटरसेप्ट, y च्या खाली y चा इंटरसेप्ट, z च्या खाली z चा इंटरसेप्ट, याची ऍडिशन नेहमी 1 असते. हा स्टँडर्ड रिझल्ट आहे, बरोबर आहे. म्हणजेच x च्या समजा एखादं x इंटरसेप्ट 4 दिला असेल तर x/4, y चा इंटरसेप्ट सध्या इथे तुम्हाला 3 दिसतोय, y/3, z चा इंटरसेप्ट समजा 6 दिला असेल z/6 इक्वल टू काय 1, आणि हे इक्वेशन ऑफ प्लेन तयार झालेलं आहे. पण मी आता जे सांगितलं इन जनरल याचा क्लास रिझल्ट असेल बघा, x/a प्लस y/b प्लस z/c इक्वल टू काय 1. ओके, अशा रीतीनं हे प्लेनचं इक्वेशन आहे. पण हा रिझल्ट ॲज अ थेरम म्हणून पूर्वी बोर्डला विचारला जायचा बरं का, हा रिझल्ट म्हणून. जर x इंटरसेप्ट स्मॉल a असेल, y इंटरसेप्ट स्मॉल b, z इंटरसेप्ट स्मॉल c असेल, then prove that equation of such plane is x/a plus y/b plus z/c equal to 1. ओके, मग असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी ते थोडक्यात हिंट सांगतो. मला सांगा, ज्यावरती हे प्लेन a मध्ये इंटरसेक्ट करतंय, a चे कोऑर्डिनेट मिळाले, सांगा a चे कोऑर्डिनेट सांगा. a 0 0, कारण तो x एक्सिस वरचा आहे, बरोबर. नंतर b चे कोऑर्डिनेट्स 0 b 0, कारण y इंटरसेप्ट b दिलेला आहे, आणि y एक्सिस वरचा कसा असतं, पहिला नंबर 0 आणि शेवटचा नंबर 0. आणि z एक्सिस म्हणजे वरती c चे कोऑर्डिनेट मिळाले 0 0 काय c. आता हे तिन्ही पॉइंट प्लेनच्या सरफेस वरती आले, आणि आपण बघितलेलं आहे इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. बघा, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. आठवतंय का काय इक्वेशन होतं सांगा, r बार डॉट ab बार क्रॉस ac बार इक्वल टू
ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार, बरोबर का? ए बी बार म्हणजे ए बी आणि ए सी जॉईन केलं त्याचा क्रॉस प्रोडक्ट असा परपेंडिक्युलर येणार आहे. तर हे आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हे उत्तर मिळेल. किंवा कार्टेशियन फॉर्म मध्ये मी सांगितलेलं होतं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय 0 असणार आहे. का बरं 0? कारण बघा ए पॉइंट प्लेन वरती आहे, बी पॉइंट प्लेन वरती आहे, सी पॉइंट सुद्धा कुठे आहे? म्हणजे मी तुम्हाला हे असं सांगितलेलं होतं बघा ए बी आणि सी तिन्ही पॉइंट प्लेन मध्ये आहेत. मग हे 3 पॉइंट सोडून अजून एक पॉइंट काहीतरी आर घ्या, हे जॉईन करा ए बी बार ए सी बार आणि काय ए डी बार. 3 वेक्टर तयार झाले आणि तिन्ही वेक्टर एकाच सरफेस वरती आहेत, म्हणजे प्लेन वरती आहेत, म्हणजे कोप्लेनर झाले. कोप्लेनर झाले म्हणजे त्याचा एसटीपी 0, म्हणजे ए आर बार बघा ए आर बार डॉट विथ बोला ए आर बार डॉट विथ ए बी बार क्रॉस ए सी बार इक्वल टू काय 0. याचाच अर्थ या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय 0. म्हणजे पहिल्यांदा ए आर बार चं उत्तर लिहिलं पाहिजे, बरोबर. नंतर काय लिहायचं ए बी बारचं आन्सर लिहा, नंतर ए सी बारचं आन्सर लिहा आणि याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला हा लास्ट रिझल्टचा आन्सर येणार आहे. लक्षात आलं? तर इथं आपण थांबूया.